येवला लाच प्रकरणी श्रीरामपूरच्या पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा. गुन्ह्यात आरोपी न करणे, अटक टाळून देण्याच्या मोबदल्यात 4 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी सध्या श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन दिलीप बहिर यांच्यासह 2 खासगी व्यक्तींविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन दिलीप बहिर हे येवला तालुका पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असताना हा प्रकार घडल्याचा आरोप असून लाचेपोटी फोनपेद्वारे 50,000 रुपये स्वीकारल्याचा आरोपही चौकशीत समोर आलाय. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार तक्रारदाराच्या भावाला येवला तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आरोपी न करणे आणि त्याला अटक न करण्यासाठी सुरुवातीला 4 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर तडजोडी अंती ही रक्कम 2.5 लाख रुपयांवर निश्चित करण्यात आली. या प्रकरणामध्ये पोलीस उपनिरीक्षक बहिर यांच्या सांगण्यावरून त्यांच्या वतीनं सुनील शिवाजी बोराडे राहणार पाटोदा तालुका येवला यानं दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी तक्रारदाराकडनं फोनपेद्वारे लाचेच्या रकमेपैकी 50,000 रुपये स्वीकारल्याचा आरोप आहे. उर्वरित रक्कम स्वीकारण्याची तयारीही त्यानं दर्शवल्याचं चौकशीमध्ये निष्पन्न झालंय. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, येवला.